आपल्या सोबत सतीश ढगे सर आहेत आणि सोबतच सुरेश पाटील सर सुद्धा आहेच। सतीश ढगे सर पुन्हा एकदा आपल्याकडे येतो। आता मुल्ला मुनीरच्या बाबतीत मगाशी सुरेश पाटील सर पण म्हणाले की धर्मयुद्ध जसं असतं त्या हिशोबाने चिथावणी दिली गेलेली होती। आपण देखील ते त्यांचं स्पीच सोशल मीडियावर पाहिलं होतं की कशा पद्धतीने चिथावणी दिली जात होती आणि त्याच नंतर पहलगामचा हल्ला झाल्याचं बोललं गेलं। या सगळ्या एकंदरीत घडामोडींचा आढावा जर घेतला तर आता ज्या पद्धतीने भारताचं प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलं गेलेलं आहे ते पाहता मुल्ला मुनीर पहिली गर्दन कटेगी तो मुल्ला मुनीर की कटेगी असं सध्या तरी दिसतंय। पाकिस्तानची राजकीय शक्ती लष्करी शक्तीवर आता हावी होतीये असं दिसतंय का? खरोखरच या बातमीमध्ये तथ्य असेल आणि ती जर ऑथेंटिकेट झाली तर माझ्या मते जी आहे ही खऱ्या अर्थानं ब्रेकिंग न्यूज आहे आणि या सगळ्याच परिस्थितीमध्ये गेम टर्नर ठरणार आहे। मी यासाठी म्हणतो कारण या सगळ्या युद्धामध्ये जे आहे सगळ्यात महत्वाचा चेहरा जो होता हा मुल्ला मुनीर त्या ठिकाणी होता आणि त्या मुल्ला मुनीरला जर बाजूला हटवलं जात असेल म्हणजेच याचा अर्थ ऑलरेडी आपली काही मिनिटांपूर्वी जी चर्चा सुरू होती हां. की या मुल्ला मुनीरच्या या या प्रकारच्या डिसिजनला भारताविरुद्ध जे आहे अशा प्रकारची आक्रमक भूमिका आणि युद्धाच्या डिसिजनला त्यांच्या नेव्हल चीफचा त्याचबरोबर एअरफोर्स चीफचा त्या ठिकाणी विरोध होता आणि एवढंच नाही तर त्यांच्या ISIचे प्रमुख हे आता एक प्रकारचे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर पाकिस्तानच्या सरकारचे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि मुळातच पाकिस्तानमध्ये जे आहे गटातटाचं लष्करामध्येच गटातटाचं राजकारण त्या ठिकाणी हे तिथलं सत्य आहे आणि ही सगळी परिस्थिती पाहता माझ्या मते या गटातटाच्या राजकारणामधूनच राजकीय नेतृत्व तर बाजूलाच फेकून द्या गटातटाच्या राजकारणामधून जे आहे एक प्रकारचा मिलिटरी कू त्या ठिकाणी झाला असेल म्हणजे एका लष्करशहाला जे आहे किंवा एका लष्करी अधिकाऱ्याला दुसऱ्या लष्करी अधिकाऱ्याने जे आहे त्या ठिकाणी हटवलेला असेल अशी पॉसिबिलिटी त्या ठिकाणी झालेली मला जास्त वाटते आणि जे नावं म्हणजे ही चर्चेतच आहे यामध्ये कुठलेही आतापर्यंत जे ऑथेंटिकेट झालं नाही पण तिथले जनरल मिर्झा आहेत जनरल साहिर मिर्झा हे जे आहेत म्हणजे त्यांचा नंबर खरं म्हटलं तर लष्कर प्रमुख म्हणून लागायला हवा होता अशा प्रकारची चर्चा होती आणि आता येणाऱ्या काळामध्ये जनरल साहिर मिर्झा हे पाकिस्तानचे नवीन लष्कर प्रमुख बनतील अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी होतीये आणि त्याला जे आहे चायनाचा त्याचबरोबर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा त्याला नवीन लष्कर प्रमुख बनवण्यासाठी पाठिंबा सुद्धा आहे अशी सुद्धा चर्चा त्या ठिकाणी होतीये ही इज मोर प्रॅग्मॅटिक लीडर याच्यासारखा सर याच अनुषंगाने एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता। चायनाचा उल्लेख झाला सर, आता मी म्हणूनच प्रश्न राखून ठेवला होता, आता विचारतो उल्लेख झालाच आहे तर पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चायनाचा गोल स्कोर करण्याचा हा प्रयत्न होता भारतावर असा सुद्धा आरोप सातत्याने केला जातोय। चायना आपलं हित पाकिस्तानच्या अनुषंगाने भारताच्या वर कुरघोडी करण्यासाठी सातत्याने वापरते कारण आर्थिक रसद पुरवणं सैन्य दलाच्या अनुषंगाने सगळे अम्युनिशन पुरवणं आणि ज्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आहे पाकिस्तानकडे ती चायनाकडनंच 50% जास्त आलेली आहे। तर चायना या सगळ्याच्या मागे असं सुद्धा बोललं जाते सर, त्याविषयी आपल्याकडनं जाणून घ्यायचंय चायनाचा कितपत हात आहे यामध्ये? ऍब्सोल्युटली 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 कारण या ठिकाणी खरं म्हटलं तर पाकिस्तानचं जे आहे चायनाशी देणं घेणंच त्या ठिकाणी काय असावं पाकिस्तानला जर चायना पोसत असेल आर्थिक मदत करत असेल त्याचबरोबर एक तर त्याचं लोकेशन पाकिस्तानचं जिओ स्ट्रॅटेजिक लोकेशन जे आहे भूराजनीतीच्या दृष्टिकोनातून त्याचं लोकेशन खूप महत्वाचं आहे। हो। आता त्या डिटेलमध्ये आपण जाणार नाही पण ज्याला आपण म्हणतो की म्हणजे एकूणच त्यांच्या अरब देशांकडून येणारं जे तेल आहे त्या अनुषंगाने जिओ स्ट्रॅटेजिक लोकेशन पाकिस्तानचं महत्वाचं आहे आणि त्याहून महत्वाचं भारत एक रायझिंग पॉवर आहे याला जर दाबायचा असेल तर पाकिस्तानच्या प्यादाचा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला वापर करून घेता येतो हे चायना चांगल्या रीतीने जाणतो आणि म्हणूनच चायनाने जे आहे पाकिस्तानच्या माध्यमातून वेळोवेळी मदत केली आणि ही सगळी स्ट्रॅटेजी केली आणि हा भारताविरुद्ध कुरघोडी करण्याचा किंवा अशा प्रकारे युद्ध छेडण्याचा प्रकार हा सुद्धा जो आहे नक्कीच चायनाची फूस पाकिस्तानला असू शकते यामध्ये जे आहे म्हणजे अशा प्रकारचं जे आर्ग्युमेंट आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तथ्य आहे आणि आता ही सगळी बदलती परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय दबाव पाहता शक्यता आहे की मुल्ला मुनीरला त्या ठिकाणी हटवण्यात यावं आणि दुसरे कुठले लष्कर प्रमुख येतील आणि जर खरोखरच तसं झालं तर माझ्या मते आंतरराष्ट्रीय यामध्ये USA हा फॅक्टर खूप महत्वाचा असणार आहे जर खरोखरच या बातमीमध्ये तथ्य असेल तर आणि हे असं झालं तर डी एस्केलेशनसाठी ही सगळ्यात महत्वाची स्टेप त्या ठिकाणी ठरेल पाकिस्तानसाठी तो फेस सेव्हर ठरेल कारण कोणाला कोणाचा तरी बळी त्या ठिकाणी द्यायचा आहे मग या ठिकाणी बळी कोणाचा दिला जाईल की बाबा हे मुल्ला मुनीरनंच केलं म्हणून त्याला बाजूला हटवा आणि मग पुन्हा जे आहे एक प्रकारे डी एस्केलेशन की भारतासोबत जे आहे हा म्हणजे आता त्यांच्या अस्तित्वावर ज्यावेळेस प्रश्न निर्माण झालेला आहे त्यावेळेस अशा प्रकारचा निर्णय घेऊन पाकिस्तान स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतो। बिलकुल, याचबद्दल सुरेश पाटील सर आपलं नेमकं काय मत आहे? चीनचा या सगळ्या मागचा सहभाग, चीनचा या सगळ्या मागचा उद्देश पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतावर गोळीबार करणं, आपले जुने गोल सेटल करणं आणि आपलं हित साधणं, पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चीननं केलाय असं वाटतं का?
हा प्रयत्न कदाचित त्यांच्यावरच उलटू शकतो असं देखील वाटतं का? दोनदा चीनच्या अभ्यास दौऱ्यावर गेलेलो आहे, कारण मी पाण्यावरती गेले 30 वर्ष फार मोठ्या प्रमाणात काम करतोय. तर तिथं त्यांनी थ्री गॉर्जेस डॅम वगैरे बांधले, त्याच्या अभ्यासासाठी मी जात असतो. तर चीनमध्ये इस्लामवर टोटली बंदी आहे आणि चीनची लोक सकाळी उठून आपल्याला चुकीचं सांगितलं जातं. चीनची लोक दोन्ही हात जोडून आपल्याकडे नमन करतात आणि त्याचं फक्त कारण आहे, आमच्याकडे जो धागा आहे बुद्ध गया म्हणून आमच्याकडं आणि आमच्या संस्कृतीला ते भयंकर मान देतात. आणि मी तिथं बरेचसे बघितले, श्री श्री रविशंकरांचे कितीतरी तिथं आश्रम आहेत आणि तिथली लोक आपल्या संस्कृतीला खूप मानतात. आणि मला नाही वाटत ते पाकिस्तानची मैत्री वगैरे हे सगळं खोटं आहे. मी सत्य सांगतोय, ते जमिनीवरती जे आहे. आणि तिथली लोक चीनची सगळी मंडळी तुम्हाला खूप मानतात आणि आपलं आणि त्यांचं काही तसं उन्हत होणं नाहीये. आणि आपल्याला खोटं सांगितलं जातं, नाही 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 नाही, ब्रह्मपुत्रेवरती चीन मोठं धरण बांधेल आणि मनात आलं की ते उडवून टाकेल, म्हणजे पूर्ण भारत पाण्यात जाईल वगैरे. हे फार मूर्खपणा आहे. असं काही नाहीये तिथे. अरे यांच्याकडे तुम्ही का माझ्या मी गेले किती दिवस ह्याच्यावरती पोटतिडकीने बोलतोय. मी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड नामक संघटन गेले 30 वर्ष चालवतोय आणि मला माहिती आहे की काय आहे हे. आणि शिवरायांच्या नावाखाली जी ब्रिगेड मी चालवतोय, तर मला पूर्णतः माहिती आहे. त्याच्यामध्ये माझा कुराणवरती खूप अभ्यास आहे आणि कुराणमध्ये क्लिअर कट लिहिलंय की भारत के ऊपर गजवा करो, गजवा हिंद. आणि 2047 मध्ये पुढच्या 20 वर्षामध्ये त्यांना भारतावरती इस्लामचा पर्चा फडकवायचा आहे. आणि त्याच्यात असत्यता काही सुद्धा नाही. आणि दुसरा जरी आणला तुम्ही, कुठला मिर्झा किंवा फिरजा आणला, तरी तिथला प्रत्येक जण हा दहशतवादी आहे. अहो त्यांच्या मदरशामध्येच ते शिकवलं जातं ना. तर तो 2 वर्षापासून 10-15 वर्षाची नाही जो मग पोरं सर, असतात. मला तोच प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की मग आता ही आयडियल सिच्युएशन आहे का, आयती संधी आलेली आहे का भारताकडे, की हा प्रश्न कायमचा सुटू शकतो आता या घडीला भारतानं? तुम्ही जसं म्हणालात मगाशी की पुढे कोणीही आलं तरी तेच होणार आहे, तर मग आता भारतानं वन्स फॉर ऑल ही कारवाई करावी असं वाटतं का आपल्याला? नाही, आता बघा मी काय म्हणतोय, यांना तुम्ही चांगला धडा शिकवलाय, ठीक आहे. त्यांचे जितके पण 9 किंवा 10 जिथं या फॅक्टरी होत्या यांच्या कुशाच्या दहशतवादाच्या, त्याच्यावरती पुन्हा बंबार्डिंग करा, पुन्हा त्यांना नेस्तनाबूत करा. पण आता बरेचसे जण 5 स्टार हॉटेलमध्ये, मी मगाशी सुद्धा म्हटलं, घराच्या एअर कंडिशन मधून म्हणतायत नाही नाही पीओके ले लो, पीओके ले लो. अरे पीओके ले लो तर ठीक आहे, तुम ले लोगे, लेकिन तिथं सगळे सुद्धा मुसलमानच बसलेत. आणि तिथले मुसलमान तुम्हाला जसं JNK मध्ये झालं 89 मध्ये, आमचे तिथले जे पण हिंदू होते त्यांना झाडून पुसून काढलं ना बाहेर. आणि ते 8-10 लाख आमचे बांधव जम्मूमध्ये ट्रान्झिट कॅम्प मध्ये सडतायत आणि त्यांची घरं जाळली, त्यांची देवळं जाळली, त्यांच्या बायका फक्त तिथे ठेवल्या. सेम थिंग विल हॅपन. तुम्ही जर पीओके घ्यायचं म्हटलं तर काही घ्यायची जरूर नाही. अरे मला लढाईमध्ये लागलं होतं 71च्या लढाईमध्ये. मी मगाशी सुद्धा बोललो, कदाचित हा अहंकार वाटेल ऐकणाऱ्यांना. अरे एका रात्री म्हणजे माझे 6 अधिकारी आणि 47 जवान मारले गेले. मला सुद्धा खूप लागलं होतं. मी वाचलो. मी 1.5-2 महिने हॉस्पिटलमध्ये होतो. अरे आपल्या हाताला जरी जिवाळी जर लागलं ना, तरी त्या 4 दिवस झोप येत नाही. हे फार सोपं आहे की लढाई करो लढाई करो. अरे तुम्ही लढाई 10 दिवसाची जर केली ना, तर तुम्ही 50 वर्ष तुमचं मागे जाल. तुमचं सगळं आर्थिक सिस्टम कोलामडून जातील. आता तुम्ही जे करताय ते तुमच्या, आता आपली माणसं न गमावता तुम्ही तुमच्याकडे जी एअरफोर्स जे आहे आणि टेक्निकली आमचा एअर डिफेन्स इतका चांगला आहे, ह्याच्यावरच चालू द्या ना. आणि तुमच्या नेव्हीचा वापर करा. तुम्ही पायदळ वापरू नका. पायदळ वापरण्यात काही सुद्धा अर्थ नाहीये. जिचा मुलगा जाईल त्या आईला बिचारा बरं लढाई पाहिजे का? आणि कितीतरी हाकनाक मरतील. आणि मी तिथं राहिलेलो आहे, तो एरिया कुपवाडा, उरी, पुंछ, लेह, हा सगळा पूर्ण एरिया आम्ही बघितलाय. 71 मध्ये मी यंग कॅप्टन होतो. तर सांगायचा उद्देश काय की हा मूर्खपणा आहे की आता एकदा आणि ते संपलं तर पुढं काय? अरे पुढं त्यांची फॅक्टरीज लागलेल्या आहेत ना. या त्यांच्या मदरशामध्ये फक्त हेच शिकवलं जातं की अल्लाह के सिवा दुसरे किसी की इबादत नाही करना, उसको काटना है. आणि तेच करतायत. आता हे जुजा परवाचं सुद्धा जे झालं तेच केलं त्यांनी. आता तुम्ही 47 पासून बघा, 47 म्हणजे 25 ते 30 लाख आमच्या
सो कॉल्ड हिंदूंना तिथून मारून 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 अक्षरशः गळ्याचे तुकडे तुकडे सरसेतन जुदा करके त्यांनी ट्रेन मधून आमच्या रक्ताचे सडे पडत होते रेल्वेच्या ट्रॅकच्या बाजूला. 25 ते 30 लाख आमचे लोक मारले. यांचं इथून एक सुद्धा 2-4 फॅमिलीज गेले असतील, यांचं कोणी गेलं नाही, पण आमचे तिकडनं आले. आता तुम्हाला माहिती असेल, बऱ्याचशांना माहिती असेल, लाहोर आणि कसूर हे आपल्या रामाच्या मुलाची नाव आहेत. लहू आणि कुश तो अपभ्रंश आहे. तर तिथं तुमचे पूर्वज, माझे पूर्वज, अरे तिथं मोठ्या प्रमाणात आमच्या ढग्यांचे पूर्वज, आमचे आपल्या सगळ्यांचे पूर्वज तिथं मोठ्या प्रमाणात तिथं लँडलॉर्ड्स होते. मोठे मोठे त्यांच्या प्रॉपर्टीज होत्या, मोठे मोठे इमले होते, मोठे मोठे बंगले होते. तर तिथल्या सगळ्या हिंदूंना कापून 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 ह्यांनी पाठवलं. ते तेव्हा झालं. त्याच्यानंतर 89 मध्ये झालं. त्याच्यानंतर आजचा सुद्धा ह्या घटकेला सुद्धा बांगलादेशमध्ये सुद्धा सगळ्या हिंदूंना कापतायत ना. तर यांना जगभर इस्लामचा पर्चा फडकत यायचं. इस्लामच्या पर्चाचं कोणी बोलतच नाहीये. आणि काय झालं की आतंकवादी मुसलमान होता है, हे जर मी पब्लिक मध्ये म्हटलं तर लगेच कोणतरी मुसलमान तिथून म्हणतो, अरे नहीं नहीं गांधी को जितने मारा वो गोडसे भी तो आतंकवादी है. अरे गोडसे ने मारा वो इंडिविजुअल केस था. हमारे राम ने कहीं लिखा नहीं गीता में या और कोई हमारे ग्रंथ में कि भाई राम का नाम नहीं लो तो उसको काटो. तुम्हारे यहाँ तो क्लियर कट लिखा हुआ है की मारो काटो. आणि ते लहानपणी शिकवतात तुम्हाला. तुम्ही जेव्हा मदरशामध्ये जाता, आणि आमच्या देशात काय मूर्खपणा चाललाय, मी सॉरी, आय एम व्हेरी ब्लंट, कारण पुढच्या 20 वर्षात आपला हा देश इस्लामायझेशनच्या बाजूनी चाललेला आहे. आज बघा JNK मध्ये एक सुद्धा हिंदू नाहीये. तुम्ही वेस्ट बेंगॉल मध्ये बघा काय चाललेलं आहे. तिकडे खाली बघा तिकडे पण काय चाललेलं आहे. तर सगळीकडे हेच. आणि इव्हन UP मध्ये सुद्धा ठीक आहे, तिथं आमचे मुख्यमंत्री सक्षम असले तरी सुद्धा तिथं सुद्धा काय गोंधळ चाललाय तुम्ही पहा. तर यांची जी फॅक्टरी जी चालू आहे भारतामध्ये, 10 ते 15 कोटी लहान लहान मुलं, 10, 12, 11, 13 वर्षाची मुलं हे शिकतात. दीन की पढाई उनको दी जाती है आणि ते जिहादी तयार होत आहेत. हे मी ओपनली बोलतोय. मला काही कुणाचं भीती वाटत नाहीये. आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त बताया जाता है की अल्लाह के सिवा दुसरी कोई इबादत करता है उसको काटो. तुम्ही कुठलाही मदरसा जाऊन बघा, त्याच्यात काय शिकवतात बघा. तिथं काय इंजिनियर होण्यासाठी किंवा डॉक्टर होण्यासाठी शिकवली दिली जात नाही. आणि नाहीतरी तुम्ही रस्त्यावर बघता कोण विकतं, काय विकतं. आजच्या घटकेला इंडियामधले, भारतामधले सगळे जे सरकारचे बेनिफिट आहे हीच मंडळी घेतात. हे 4-4 बायका करतात. 16 पोरं आहे त्यांना. मी माझ्या डोळ्याने बघतो गेले 30 वर्ष. माझा त्याच्यावरती अभ्यास आहे. एकाचे तर 68 मुलं आहेत, 4 बायकाने 68 मुलं. आणि त्याच्यावरती तो वेस्ट बेंगॉल मध्ये पैसे घेतोय वोटिंग के, की मेरे 68 वोट है, मेरे को इतने पैसे दो. तर हे चालू आहे. हे रस्त्यावरचे रेडी लावणारे, पंक्चर रिपेयर करने वाले, यही लोग बने. यहाँ कोई डॉक्टर नहीं बनता. अगर डॉक्टर भी बन गया तो वो पक्का बाकायदा अल्लाह के सिवा दूसरे की इबादत करने वाली बात नहीं करता. ठीक आहे. म्हणून फार मोठी तुम्ही आता तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो की मोठ्या प्रमाणात एक्स मुस्लिम नामक एक संघटन तयार झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये भारतामध्ये 2.5 कोटी नवीन युवकांनी इस्लाम सोडलाय. आणि USA मध्ये 30% लोकांनी इस्लाम सोडलाय. आणि पाकिस्तानमध्ये माझ्याकडे एक व्हिडिओ आहे. माझे पाकिस्तानमध्ये पण काही मित्र आहेत, ते एक्स मुस्लिम म्हणून आहेत. आडम सीकर नावाचा माझा मित्र आहे. आणि मुंबईचा तुमचा साहिल म्हणून माझा मित्र आहे. तर तिथे 10 टॉपचे मौलवी नॅशनल टीव्हीवरून रडतायत. आणि का रडतायत की बोले 20 लाख युवकों ने इस्लाम छोड़ा और 4 लाख किसके बच्चे हैं? कोई डॉक्टर है, कोई इंजीनियर है, कोई जनरल है, उनके बच्चे इस्लाम छोड़ रहे. क्यों? क्योंकि उनको पता चल गया की सच्चाई क्या है. आणि गेल्या 7-8 वर्षामध्ये सच्चाई काय हे लोकांना समजायला लागलेली आहे की कुराण में क्या लिखा है. कारण ते कुणाला समजत नाही. ते सगळं अरबी भाषेमध्ये लिहिलंय. मुल्ला मौलवी सांगतात तेच सांगतात. कारण ते भारताशी तर काही संबंधच नाही त्या भाषेचा. इव्हन पाकिस्तान मधल्या कुणाला माहिती नाही. ते जे लिहिलंय ते माहितीच नाही. मुल्ला मौलवी सांगतात तेच बोलतात ते. पण आता जी नवीन पिढी आहे ती ह्या आपण जे आता संवाद साधतोय त्या जादूच्या छडीमुळे त्यांना समजलं सोशल मीडियामुळं की अरे त्यांचा जो सो कॉल धर्म जो गुरु होता मोहम्मद म्हणणारा, आता हे बोललं तर कदाचित मेरा सर से तन भी जुदा हो सकता है. तर त्याच्याबद्दल त्यांना आता सच्चाई कळायला लागली. आणि तो काय होता हे मुद्दा कळला सर आपला. तुम्ही ज्या पोटतिडकीनं हा मुद्दा मांडताय, हा मुद्दा कळला.
पण आपण आता जो विषय आहे त्या विषयाकडे वळणं निश्चितच गरजेचं आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीनं तुमची मतं मांडलीत आणि याबद्दल अनालिसिस केलं त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. आपण यापुढे देखील बोलतच राहू या विषयावर. सुरेश पाटील सर होते आपल्यासोबत आणि त्यांनी त्यांची मतं या सगळ्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.